विजय शिवतारेंची वर्षावरील बैठकीमध्ये अजित पवारांशी दिलजमाई झाल्याची माहिती। तर वर्षावरील बैठकीनंतर विजय शिवतारे आज भूमिका जाहीर करणार। सीबीआय कडून प्रफुल्ल पटेलांना दिलासा। सीबीआयने क्लीन चिट देऊन केला तपास बंद। 2017च्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये सीबीआय कडून क्लोजर रिपोर्ट जारी। ओबीसी बहुजन पार्टीच्या आज राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक। प्रकाश अण्णा शेंडगेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। बैठकीमध्ये निवडणुकीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। बच्चू कडू यांची अमरावतीत आज पत्रकार परिषद। नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडूंच्या नव्या खेळीकडे सगळ्यांचंच लक्ष। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम। 31 मार्चला दिल्लीत इंडिया आघाडीची पुन्हा बैठक। राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांना 3 महिन्यांची मुदतवाढ। सरकारने पाठवलेल्या 3 नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळला। माड्याचा तिढा सोडवण्यासाठी आता गिरीश महाजन मैदानात। महाजन घेणार मोहिते पाटील कुटुंबाची भेट। माड्याच्या जागेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ नाही। लक्षद्वीप आणि अरुणाचलमध्ये घड्याळ नाही। तांत्रिक अडचणींमुळे एनसीपी उमेदवारांचं घड्याळ गेलं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिवडीमध्ये मोठा धक्का। संजय चौधरी यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश। पीव्ही सिंधूची माद्रिद स्पेन मास्टर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक। चायनीज तैपेईच्या हुंकांग यू हसूनवर 21-14 आणि 21-12 ने मात। नवनीत राणा आज भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा यांची घेणार भेट। उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी। गोखले पूल जोडणीसाठी आता आयआयटीचा सल्ला। रविवारी आयआयटीचं पथक पुलाची पाहणी करण्याची शक्यता। मेट्रोच्या कंत्राटदारांकडे 375 कोटींचा मालमत्ता कर थकीत। मुंबई महापालिकेची 4 कंत्राटदारांना नोटीस। कोस्टल रोडवर 12 दिवसांमध्ये धावली 2 लाख वाहनं। सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत या मार्गावरून जाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त। राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यास नकार। आक्षेपार्ह चित्रफित समाज माध्यमांवरून प्रसारित केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। शेअर कुलकॅपचा प्रवास दरामध्ये आता 50 ते 200 रुपयांची वाढ। MMRTA 7 मार्च रोजी आयोजित केलेल्या बैठकीत भाडेवाढीला मंजुरी। सीमावादावर भारत चीनची बीजिंगमध्ये बैठक संपन्न। दोनही बाजूंनी शांततेकरता आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील समस्यांच्या निराकरणावर बैठकीत चर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।